श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत महाशिवरात्रीची पूजाविधी कसा करायचा. तर आता महाशिवरात्री भगवान शंकराचा उपासनेचा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत असे हे मानलं जातं. आणि महाशिवरात्री या दिवशी आपण भगवान शंकरांना अभिषेक करतो. महारुद्र बेलाची पाने आपण अगदी भक्तिभावाने वाहतो. तसेच भगवान शंकराचा विविध प्रकारचे आपले स्तोत्र मंत्र पठण करतो. अत्यंत कल्याणकारी आणि मनोकामना पूर्ण करणारा असे हे व्रत आहे. महाशिवरात्री येते आता आपलं 15 फेब्रुवारीला. या दिवशी नेमकं काय करावं, पूजा कशी करावी, आज आपण बघणार आहोत. जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. महाशिवरात्रीच्या पूजेचा जो मुहूर्त आहे, या काळामध्ये आपल्याला शिवलिंगावरती अभिषेक घालायचा आहे. शिवपूजन हे प्रदोषकाळी अत्यंत प्रभावी मानलं जातं. शिवपूजनाचा म्हणजे शिवलिंगावरती अभिषेक करण्याचा जो मुहूर्त आहे ना, तो 15 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजेपासून तर रात्री 9:30 वाजेपर्यंत आहे. या काळात आपण काय करायचं, शिवलिंगावरती अभिषेक करावा, पूजा करावी, आरती करावी. आता आपण बघूया महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपूजन कसं करावं. शिवलिंगावरती अभिषेक कसा करावा, ही पूजा आपली संध्याकाळी 6 वाजेनंतर करायची. पूजेची मांडणी करताना एखादा पाट घ्यावा किंवा चौरंग घ्यावा. त्यावरती शुभ्र वस्त्र म्हणजेच पांढरं वस्त्र अंथरावं. शक्य झाल्यास आपण स्वतः देखील पांढरे वस्त्र घालायचे आहेत. आपल्या कपाळाला भस्म लावायचं आहे. शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्या. दिव्याला हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत. आता आपल्याला पुढील मंत्र म्हणून घ्यायचं आहे. ओम श्री दीप देवताय नमः. गंध अक्षता पुष्पम समर्पयामी. दीप पूजून झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आपलं देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती तामणात घ्यायची. गणपती बाप्पाचं मूर्ती नसेल तर सुपारी घ्या आणि पहिल्यांदा शुद्ध जलाने, नंतर पंचामृताने आणि पुन्हा शुद्ध जलाने बाप्पाला स्नान घालायचे आणि म्हणायचे ओम श्री महागणपते नमः. स्नानम समर्पयामी. गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. चौरंगावरती उजव्या हाताला थोड्याशा अक्षता ठेवाव्यात. आसन म्हणून बाप्पाला स्थापित करावं. गणपती बाप्पाला कापसाची 2 वस्त्र अर्पण करावी. आता पुढील मंत्र आपल्याला म्हणून घ्यायचा आहे. ओम श्री महागणपते नमः. वस्त्रे समर्पयामी. बाप्पाला गंध अक्षता फुलं अर्पण करायची आहेत. त्याच्यानंतर मंत्र म्हणायचा आहे. ओम श्री महागणपते नमः. गंध अक्षता पुष्पम समर्पयामी. त्याच्यानंतर आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यम समर्पयामी. ही झाली गणपती बाप्पाची पूजा. यानंतर आपल्याला शिवलिंगाची पूजा आणि अभिषेक आपण करणार आहोत. तामणामध्ये देवघरातील शिवलिंग घ्या. शिवलिंग नसेल तर सुपारी घ्या. शिवलिंगावरती आपण आता मंत्रोच्चार करून अभिषेक करणार आहोत. भगवान शिवाचं ध्यान करणार आहोत. ओम नमः शिवाय. ध्यानम समर्पयामी. आता भगवान शिवाला पूजेमध्ये आमंत्रित करायचे, त्याचं आव्हान करायचं. शिवलिंगावरती एखादं फूल व्हावं. ओम नमः शिवाय. आव्हानार्थे पुष्पम समर्पयामी. पुन्हा एक फूल व्हायचे आसन म्हणून. ओम नमः शिवाय. आसनार्थ पुष्पम समर्पयामी. त्यानंतर एक पळी शुद्ध जल शिवलिंगावरती व्हावं. नंतर म्हणायचे ओम नमः शिवाय. पाद्योपाद्यम समर्पयामी. शिवाचे आपण चरण धुतले. त्यानंतर अर्ध्य म्हणजे भगवान शिवाचे आपण हात धुणार आहोत. पुन्हा एक पळी पाणी घ्या. त्यामध्ये थोडंसं भस्म टाकावं. ओम नमः शिवाय. अर्ध्यम समर्पयामी. त्यानंतर एक पळी पाणी, पुन्हा शुद्ध जल व्हायचं. ओम नमः शिवाय. स्नानम समर्पयामी. भगवान शिवाला आपण स्नान घातलं. त्यानंतर पंचामृत स्नान म्हणजे दूध, दही, मध, साखर आणि शुद्ध तूप एकत्र करायचं. या पंचामृताने शिवलिंगावरती एक पळी पंचामृत व्हायचं. ओम नमः शिवाय. पंचामृतम स्नानम समर्पयामी. पुन्हा एक पळी शुद्ध जल व्हावं. शुद्धोदक स्नानम समर्पयामी. आता गंधोदक स्नानम. पळीभर पाणी म्हणजे पळीभर पाण्यामध्ये थोडंसं भस्म टाकायचं. शिवलिंगावरती अर्पण करायचं. पुन्हा एक पळी शुद्ध जल अर्पण करायचं. ओम नमः शिवाय. गंधोदक स्नानम समर्पयामी. शुद्धोदक स्नानम समर्पयामी. आता एक एक पळी शुद्ध जल शिवलिंगावरती अर्पण करायचे. सोबत शिवमहिमन स्तोत्र 1 वेळा पठण करावं आणि 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचे पठण करावे. अशा पद्धतीने शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे. शिवलिंग स्वच्छ पुसून घ्यायचं. चौरंगावरती आसन म्हणून एखादं फूल ठेवावं. शिवलिंग त्यावर स्थापन करायचे.
शिवलिंगाला पांढरी कापसाची 2 वस्त्र व्हायची. त्याच्यानंतर म्हणायचे ओम नमः शिवाय वस्त्र पे वस्त्र समर्पयामी. त्यानंतर शिवलिंगाला भस्म लावायचं. आपल्या पहिल्या 3 बोटांनी शिवलिंगाला भस्म लावायचे. भस्म नसेल तर काय करायचं, तर अगरबत्तीची जी रक्षा असते ती पण चालेल, काहीच हरकत नाही आहे. पहिल्या 3 बोटांनी भस्म लावायचं आणि हे भस्म परत आपल्या कपाळाला लावायचे. ओम नमः शिवाय भस्मं समर्पयामी. भगवान शंकरांना पांढरी फुले आवडतात, म्हणून पांढरी फुले शिवलिंगावरती अर्पण करायची. ओम नमः शिवाय पुष्पं समर्पयामी. त्यानंतर 108 वेळा बेलपान शिवलिंगावरती अर्पण करायचे. भगवान शंकराची 108 वेळाचे आपण नावाचा उच्चार करायचा आहे. प्रत्येक नावाच्या वेळी 1 बेलपान शिवलिंगावरती आपण अर्पण करायचे. आता आपण बघूया महाशिवरात्राच्या रात्री म्हणजेच मध्यरात्री निश्चित काळामध्ये कोणती सेवा करायची असते, कोणती स्तोत्र मंत्र पठण करावी. यामध्ये प्रामुख्याने शिवमहिमन स्तोत्र एक शिवमहिमन स्तोत्र जे असतं ते 1 वेळा पठण करावं. महामृत्युंजय मंत्र 11 वेळा किंवा 108 वेळा पठण करा तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जसं जमणार असेल तुम्ही तसं करू शकतात. त्याच्यानंतर हे संजीवनी मंत्राचे पठण करा 11 वेळा. नंतर अमृत संजीवनी मंत्र जो 11 वेळा पठण करावा. कालभैरव अष्टकाचे 11 पाठ अवश्य करावेत. शिवलीला अमृत ग्रंथातील 11वा अध्याय पठण करावा. शिवस्तुती किंवा भगवान शंकराचं कुठलंही स्तोत्र अवश्य पठण करावं. भगवान शंकराची निश्चित कालामध्ये जमेल तेवढी जास्तीत जास्त सेवा करा. आपल्याला पुन्हा सांगेल, महाशिवरात्रीच्या मध्यरात्री निश्चित कालामध्ये भगवान शंकराची केलेली सेवा अत्यंत फलदायी ठरते, प्रभावी ठरते. जास्तीत जास्त सेवा या काळात करावी. अशा पद्धतीने महाशिवरात्रीची पूजा करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.